आमदार को डाल देंगे. श्रीरामपुरात काय मोगलाई माजली का? इसका गेम बजाएंगे उसका गेम बजाएंगे. हे कोणाला धमक्या देऊ राहिले? आम्ही लहानपणापासून लांड्यांच्या विरोधात. आम्ही फोन केला लगेच बाई कुठली शिर्डीला गेली कोणाची कोण आहे आम्हाला काहीच माहिती. काय बोगस धंदा आहे हा, उसका गेम बजाएंगे तर लांड्यांच्या विरोधात केलेलं आहे. ज्या बेग गँगचा गावात नंगा नाच चालू आहे शक्यता आहे त्यांच्या विरोधात, तो त्याला पुन्हा भांडणमध्ये मारायला गेले. कंबरेला बंदूक लावून कालची घटना आहे. आम्ही पोलिसांना फोन केला. पोलीस त्या ठिकाणी गेले. तो हॉटेलच्या बाहेर पडायला घाबरत होता. पोलीस स्वतः पोलीस बंदोबस्तात त्याला घेऊन पोलीस स्टेशनला गेले. त्याची काय असेल ती एनसी दाखल केली आणि जे गेले होते मग ते लोक तिथून निघून गेले. त्यांनी ते लोक सुद्धा पोलिसांना दाखवले की हे लोक बघा, हे सुद्धा पोलिसांना दाखवले. काय झालं? गुंडाराज संपला श्रीरामपुरात. या गोष्टींवर चर्चा करा. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. यासाठी दुबई आज बरं बसलीत वाटतं. दुबईचं पूर्ण कुटुंब आज धरण्यासाठी बसलेले, कारण 1 महिन्यात पोलीस प्रशासनाकडून कुठलेच रिझल्ट आले नाही. पोलीस सांगतात आम्ही हे 50 लोक तडीपार केले. कोण? पाकिटमार लोक. ज्या बेग गँगचा गावात नंगा नाच चालू आहे त्या गँगच्या काही लोकांना काय केलं त्याच्यावर सांगा तुम्ही. काय कारवाई केली त्याची चर्चा करा ना. कुठले दरोड्याचे, चोरीचे, पाकिटमारीचे गुन्हे असलेले 50 लोक तडीपार कर, ते मर्दनकी नाही आहे पोलिसांची. मूळ रोग आहे, त्या रोगावर इलाज करा. इतर ठिकाणी मला पट्ट्या लावून आलो. या साऱ्या गोष्टी आणि हा जो बेग गँगचा त्रास आहे हा हिंदू समाजाला आहे. हा त्रास हिंदू समाजाला आहे. आपले हिंदू धर्मरक्षक, धर्मवीर, सन्माननीय, आदरणीय संग्राम भैया जगताप, माझी विनंती आहे त्यांना की आकाश दुबईला जाऊन 1 महिना झाला. त्यांचे पाय आकाश दुबईच्या घरी वाळाले. त्यांनी यायला पाहिजे होतं ना. माझी विनंती होती. एक हिंदू माणसाचा खून झालेला आहे. एका हिंदू माणसाचा खून झालेला. म्हणजे तुम्ही कोणाच्या घरी जायचं, कोणाच्या घरी नाही जायचं हे केव्हा ठरणार? जेव्हा मारणारा कोण आहे हे केव्हा ठरणार? मारणारा हिंदू गुंड असेल तर नाही जायचं. आम्ही या गावामध्ये गेले 35-40 वर्ष हिंदू धर्म रक्षणाचं आणि हिंदू समाजाच्या रक्षणाचं काम केलेलं आहे. मुसलमानांच्या विरोधात, त्यांच्या भाषेत ते म्हणतात लांडे बिंडे, तर लांड्याच्या विरोधात केलेलं आहे. केलेलंच आहे. जिथं जिथं म्हणून हिंदू समाजाला त्रास झाला लांड्यांकडून त्या साऱ्या ठिकाणी आम्ही उभा राहिलेलो आहे. मग आकाश दुबई हिंदूच आहे ना. हिंदूचाच खून झाला. 1 महिना झाला या गोष्टीला. मग हिंदू माणसाचा खून झाल्यानंतर आम्ही उभाच राहणार ना. कारण आमचं काम काय आहे? हिंदू धर्म रक्षणाचं आमचं काम आहे. मग आकाश दुबे हिंदू आहे म्हणजे तिथं तो हिंदू आहे विसरून गेले. या महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाजाला, जे सकल हिंदू समाजाने महाराष्ट्रभर मोर्चे हिंदू आहे. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी मी सांगतो की हे जी दुबईची फॅमिली आहे ही फॅमिली कालांतराने काँग्रेस पक्षात गेली असेल किंवा कालांतराने ती भारतीय जनता पार्टी, आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये, आज दुबई भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. ते भाजपचे कार्यकर्ते आज. आणि मी ज्या वेळेला संघाची शाखा घ्यायचो मॉडर्न हायस्कूलला त्यावेळेला हे सगळे दुबई संघ शाखेत आलेले. ते बालपणाचे संघ स्वयंसेवक आहे ना दुबई. आणि याच्या पलीकडे जाऊन ज्यांचा संघाशी, संघाच्या हिंदुत्वाशी संबंध नाही पण हिंदू आहेत, अशा हिंदूंवर अत्याचार झाल्यानंतर सकल हिंदू समाज सगळीकडे जातो ना. श्रीरामपुरात का नाही आला? म्हणजे तुमची भूमिका मारणारा कोण आहे याच्यावर डिसाईड होणार. हे तर पूर्णपणे चुकीचं आहे ना. आकाश दुबई हिंदू आहे
हिंदूचा खून झालेला आहे आणि हिंदूला भेटायला जायचंय आपल्याला, अशी भूमिका का घेत नाही, का घेतली नाही? 1 महिन्यानी माझा या सगळ्या हिंदुत्ववादी लोकांना महाराष्ट्रातल्या, त्यांनी अलीकडच्या काळात हिंदुत्ववादी भूमिका घेतल्या. आम्ही लहानपणापासून लांड्यांच्या विरोधात, लहानपणापासून आहे. आणि या काँग्रेसच्या सेक्युलर धोरणाच्या विरोधात या श्रीरामपूर शहरामध्ये ज्या वेळेला कोणी आवाज उठवायला तयार नव्हतं त्यावेळेला आम्ही आवाज उठवलेला आहे. आणि आम्हाला या हिंदुत्वाचं बाळकडू आहे. जे कोणी हायब्रिड काल परवा हिंदुत्ववादी तयार झालेले आहेत त्या लोकांनी आम्हाला हिंदुत्वाची भाषा शिकवायची नाही. आमची 3री पिढी या धंद्यात, या उद्योगात काम करते. 3री पिढी कुठल्याही सत्तेशिवाय. काही वर्षांपूर्वी गोलटप्पा घालून तुम्ही हिंदुत्वाचं राजकारण करता आणि आज साऱ्या देशात हिंदुत्वाचं वातावरण आहे तर लोक हिंदुत्वादी झाले, भगवे झेंडे हातात घेणार. पण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची देशात कधीही सत्ता येणार नाही असं वातावरण असताना आम्ही या गावात हिंदुत्वाचं बीज रोवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला हिंदुत्व काही कोण शिकवायचं नाही ना, कोणाला अधिकार आहे. त्या गव्हाणे कुटुंबावर किंवा शत्रुघ्न गव्हाणेवर 3 मुस्लिम गुंडांच्या खुनाचे गुन्हे दाखल झालेले होते. 3, 2 मध्ये तो निर्दोष झाला. खरी हिंदुत्वादी चळवळ श्रीरामपुरात तिथून सुरू झालेली खऱ्या अर्थाने. या गावामध्ये आकाश दुबाईला भेटायला यायला काय अडचण आहे? काय अडचण आहे आकाश दुबाईंना भेटायला यायला? हिंदू धर्माने हिंदू आहे ना आकाश दुबाई, मग यायचं ना भेटायला. त्यामुळं माझी सकल हिंदू समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सर्वांना माझी विनंती आहे की या श्रीरामपूरमध्ये एका हिंदू माणसाचा खून झालेला आहे आणि जी मुलगी गेले 3 महिन्यापासून गायब आहे ही धर्मानी हिंदू आहे, अशी माझी सकल हिंदू समाजाला विनंती आहे. लव जिहादच्या विषयांमध्ये आपण महाराष्ट्रभर फिरून मुलींना परत आणतो, त्यांचं पुनर्वसन करतो. या ठिकाणी जी हिंदू मुलगी गेले 3 महिन्यापासून गायब आहे, गेले 3 महिन्यापासून गायब आहे, तिचा शोध झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि दुसरी मागणी माझी अशी आहे की या श्रीरामपूरमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली बेगॅंगी जो उच्चाद मांडलेला आहे या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे अशी या पत्रकार परिषदेमध्ये सर्वप्रथम माझी मागणी. 1. 2. परवा शिर्डीला कुठं गुन्हा दाखल झाला होता 15 दिवसापूर्वी आणि काय त्या बाईचं नाव, त्या बाईनी गुन्हा दाखल केला शिर्डीला जाऊन आणि त्या बाईने सांगितलं की मी रवी पाटलाला प्रकाश चित्तेला ओळखत नाही. मग आम्ही फोन केले त्या बाईला. एक तर पहिले सर्वात पहिले मी स्पष्ट करू इच्छितो, एक तर त्या बाईला आम्ही ओळखतच कोण बाई आहे ती आम्हाला माहितीच नाही. ती कुठे राहत होती, काय होती, कोणाची कोण आहे आम्हाला काहीच माहिती नाही त्या बाई संदर्भात. हे तर सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे का ती बाई आम्हाला ओळखतच नाही. तिने तिच्या तोंडाने सांगितलेलं आहे आणि आम्ही पण सांगतो आम्ही त्या बाईला ओळखतो. दुसरं ती बाई काय म्हणली की मला मोबाईलवरून हे आले, व्हॉट्सअप कॉल आले, माझे किंवा रवी पाटलाचे व्हॉट्सअप कॉल आले. अलीकडं सगळ्याचे व्हॉट्सअप कॉलचे सुद्धा CDR निघतात. तर माझा नंबर आहे 99 22 96 88 54. तुमचा नंबर सांगा. 97 30 56 25. 97 30 56 25 25 रवी पाटलांचा नंबर. आमचे CDR काढा. पोलिसांवर पण आरोप केलेले आहेत ना, आमचे CDR काढा ना. आम्ही त्या बाईला फोन केलेले का नाही केलेले, दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होऊन जाईल.
स्पष्ट होऊन जाईल ना, दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होऊन जाईल ना. आणि त्यामुळं या ठिकाणी या बाईशी मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, आम्ही तिला ओळखत नाही, आमचं कुठलंही संभाषण झालेलं नाही. दुसरं ती बाई म्हणली की मी फक्त पोलिसांनी त्याला वॉर्निंग द्यावी म्हणून सांगायला गेलो. म्हणजे काहीतरी झालं ना, पण तुम्ही तुमच्या पायाने शिर्डी गेले. बर, पोलिसांच्या फिर्यादीचं असं आहे, पोलीस अडाणी जर असली बाई किंवा माणूस, फिर्याद पूर्ण लिहिली का सोबत जो असेल त्याची सही घेतात, त्याला जर वाचता येत असेल, आणि तिचा अंगठा घेतात. आणि अंगठा घेताना ती जी फिर्याद आहे ती पूर्णपणे तिला वाचून दाखवतात. त्या बाईला किंवा पुरुषाला जो अडाणी असेल, पूर्ण फिर्याद ती वाचून दाखवतात ना. वाचून दाखवल्यावरच अंगठा घेतात, आणि सोबत शिकलेला माणूस असेल तर त्याची त्या फिर्यादीवर सही घेतात. ही सारी प्रक्रिया झालेली आहे ना तिथं. बरं, 1 महिन्यानी का बरं आठवलं किंवा प्रकाश चित्ते पाटलाने आमच्यावर दबाव आणला होता म्हणून, आणि आम्ही त्या बाईला व्हॉट्सअप कॉल केलेले. आमच्या व्हॉट्सअप कॉलची एवढी का बरं दखल घेतली? शिर्डी गेली बाई फिर्यादी आहे, हा आमची एवढी दहशत आहे का बाई फिर्याद? आम्ही फोन केला लगेच बाई कुठली शिर्डीला गेली. काय बोगस धंदा आहे हा. 1 महिन्याने त्या बाईला आठवतं की आपण चित्ते आणि 1 महिन्यानी त्या बाईला आठवतं की आम्ही चित्ते आणि रवी पाटलाच आपण नाव घेतलं पाहिजे म्हणून. ती 1 महिन्याने का बरं बोल 1 महिन्याने का बरं बोलत नाही? तर या गावामध्ये इतकं स्पष्ट आहे की बेग गँगच्या दहशतीच्या विरोधात फिर्यादच येत नाही. आणि फिर्याद जर आली, समजा त्या बाईने फिर्याद दिली शिर्डीला जाऊन, शिर्डीला का दिली का नाही आपल्याला काय माहित नाही, शिर्डीला जाऊन फिर्याद दिली, त्या फिर्यादीत त्या चन्या उर्फ सागर बेगचं नाव घेतलं, बाकीच्यांची नावं घेतली त्या फिर्यादीत, आणि म्हणून फिर्यादीवर एवढी दहशत आहे का त्या फिर्यादीने परत खुलासा केला. तर कालची पत्रकार परिषद झाली ही बेग गँगच्या दहशतीमधून झाली. त्या बाईशी आमचा कुठल्याही स्वरूपाचा संबंध नाही ना, त्या बाईशी आमचं कुठल्याही स्वरूपाचं संभाषण, कुठल्याही स्वरूपाचं त्या बाईचं आमचं संभाषण झालेलं नाही, फोनवरून बोलणं झालेलं नाही, व्हॉट्सअप कॉलवरून बोलणं झालेलं नाही. या ठिकाणी 2 नंबर आम्ही सांगितलेले आहेत, या ठिकाणी 2 नंबर आम्ही सांगितलेत. 2 नंबर, या दोन्ही नंबरचे पोलिसांनी CDR काढावेत आमचे मागच्या महिन्याभरात. आणि आम्ही त्या बाईला फोन केला का नाही केला, आणि 1 महिन्याने बाई कसं काय जागी झाली? 1 महिन्यानी बाई कसं काय जागी झाली? कशासाठी केलं असं? मग दहशतच आहे ना ही दहशतच आहे ना. फिर्यादी खोट्या ठरवायच्या, ही दहशतच आहे ना. या श्रीरामपूरमध्ये एक तर बेग गँगच्या विरोधात फिर्यादीच होत, फिर्यादी झाल्या तर नंतर फिर्यादी पलटण्याचा पण धोका आहे फार मोठा. पोलीस फिर्यादी दाखल करून घेत नाही त्यांचं नाव असल्यानंतर. आज पण अशी स्थिती आहे, पोलीस फिर्यादी दाखल करून घेत नाही. तर कालची जी परवाची त्या महिलेची जी पत्रकार परिषद झाली, तर ती पत्रकार परिषद ती जी बाई पलटली बदलली, ही त्या बेग गँगच्या दहशतीमुळं ती बाई पलटलेली. आणि दुसरी एक गोष्ट, त्या बाईचे पण CDR काढा या महिनाभरातले. तिच्याच कोण बोललं काय? 21 तारखेला सकाळी संध्याकाळपर्यंत 8-9 कॉल आले असं. मग काढायला पाहिजे ना आमचे CDR काढले पाहिजे ना. तुम्ही दुसऱ्या फोन केले, आमचे CDR काढले पाहिजे. तिचे CDR काढा ना 21 तारखेचे.
आमचे फोन काय, आणि आम्ही काय एवढं आमच्या फोनवरून एवढी अज्ञाधारक झाली. ती बाई पोलीस स्टेशनला गेली शिर्डीला फिर्याद द्यायला. ओळख ना पाळख अशा माणसाने फोन केला डायरेक्ट माणसं फिर्यादीला जाईल का? हा काय बोगस धंदा आहे? अहो फिर्याद व्हिडिओ रेकॉर्ड आहे तिकडे त्या पोलीस स्टेशनला. मग आता पोलिसांनी सांगितलं होतं, आव्हान केलं होतं की लोकांनी पुढे या. फिर्याद म्हणता की त्यांची दहशत आहे म्हणून ते गोष्टी येत नाही. याबाबत तुम्ही काही गृहमंत्र्यांना किंवा कुणाकडे काही तक्रार करणार आहात का पोलिसांची? नाही आता आजपासून, आज दुबईया बसलेत वाटतं आता धरण्याला. तर आज आता ही सुरुवात आहे परत. या महिनाभरामध्ये श्रीरामपुरातल्या हिंदू समाजाला या हिंदू बेग गँगच्या दहशतीचा जो अनुभव आलेला आहे या महिनाभरात, आकाश दुबईची हत्या घडल्यानंतर, आणि पोलीस ज्याप्रमाणे वागली या एक महिन्यात, तर त्याच्या संदर्भातच आता पुढे आवाज उठवायचा ना. म्हणजे तुम्ही जे म्हणले अगोदर जी मुलगी 3 महिन्यापासून बेपत्ता आहे, हा 3 महिने झाले ना, आता 3 महिने झाले. लोक इथंच आहे, हा लोक पकडली. हा असं आहे का पोलिसांनी व्यवस्थित काही कारवाई केली नाही केलं, दिखावा केला? दिखावा आहे. हो आहेच असं. हे बघा मी काय म्हटलं, तडीपारीच्या कारवाया झाल्या, तर ती जी बेग गँग आहे त्या गँगचे जे प्रमुख गुंड आहेत, तर त्या गुंडांचं कोणच नाव आहे केलं तडीपारीची कारवाई. तर कोण कोण लोक आहे याद्या तुम्ही प्रसिद्ध केल्या ना, आल्या नाही याद्यात, नाही आल्या. त्यांना माहित नसेल पोलिसांना. आता गुंड माहित नसतील पोलिसांना. बेग गँगची कोण येते गो? आता हे जे सगळं आहे बेग गँगची विरोधात फिर्यादी घेत नाही किंवा जे काही विषय आहे, मुलगी 3 महिन्यापासून मिसिंग आहे, याबाबत तुमचं पोलिसांशी काही बोलणं आलं का? SP साहेब असतील किंवा ऍडिशनल किंवा इथले कोण असेल? नाही आम्ही पोलिसांशी बोलतो की बुवा ती मुलगी शोधा म्हणून, तर चालू आहे तपास. परवाशीची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये तुम्ही असेल, पाटील असेल, जितेंद्र पाटलांच्या नाव घेऊन या ठिकाणी काय काय असं का घडतंय किंवा का घेतलं? नाही असं का घडतं म्हणजे, मोर्चा झाला त्याच्यानंतर आकाश दुबईची खून झाल्यानंतर त्याची अंत्ययात्रा होण्यापूर्वी डेड बॉडी पोलीस स्टेशनला ठेवली, धरणे धरले, आणि धरणे धरून त्या ठिकाणी मोका लावू म्हणून पोलिसांनी लेखी दिलं स्वतः या ठिकाणी. काय तर मला एक गोष्ट कळत नाही की त्याच्यानंतर आता मग मोर्चा झाला, मोर्चामध्ये मी उघड भूमिका घेतली ना, नावानिशी मी घटना सांगितल्या, आणि मी त्याच्यातल्या एकदम 2-5च घटना सांगितल्या. लय मोठी यादी आहे घटनांची, लय मोठी यादी आहे घटनांची. 13 वर्षाची मुलीला बाळ झालं ससून हॉस्पिटलमध्ये, फिर्याद दाखल आहे, आरोपी सुद्धा अटक झाला. कोण आरोपी? मुलगी हिंदू आहे. या घटना माहितीच नाही श्रीरामपूरला, या कोण सांगितलं? आम्ही सांगितलं ना. मग आरोप माझ्यावर होणार नाही, कोणावर होणार? जे लोक उघडपणे या विषयामध्ये नाव घेतात बेग गँग, त्यांच्यावरच आरोप होणार ना. आणि परत 1 महिन्यात या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. आमदार को डाल देंगे. या श्रीरामपूर तालुक्याचा संविधानिक प्रमुख है आमदार, बोले आमदार को डाल देंगे, आमदार को डाल देंगे. उसका गेम बजाएंगे वो. किसका गेम बजाएंगे? अभी 13 टाइम स्टार्ट हुआ, कोणाला धमक्या देऊ राहील? म्हणजे असे जर बेग गँगला माणसं मारायचे असतील तर 10 लोक तर मारावं लागतील. पहिले आमदार, नगराध्यक्ष करण सासाने, प्रकाश चित्ते, रवी पाटील, चंदू वागे, लय मोठी यादी, 10 लोक तर मारावं लागतील. इसका गेम बजाएंगे, उसका गेम बजाएंगे.
10 लोक तर मारावं लागतील. आणि 10 लोक आहे, ही जी यादी आहे 10 लोकांची, ही हिंदूंची आहे. ही कोणाची आहे? ही हिंदूंची यादी आहे या ठिकाणी. आणि आम्ही रवी पाटील तर गेले 30 वर्षापासून हिंदू धर्मावर आणि हिंदू धर्माच्या लोकांवर अन्याय झाला तर आम्हीच उभं राहिलेलो या गावात. आणि तुम्हाला हिंदूच मारावं लागतील पहिले, हे 10 हिंदूच आहे ना. आणि जर या लोकांपैकी एकही माणूस मेला आणि जर त्याचा खून झाला तर चन्या उर्फ सागर बेग आणि त्याच्या टोळीवर या खुनाचा थेट आमचा आरोप राहील. उद्या माझा बी खून झाला तर डायरेक्ट पोलिसांनी आत्ता जो माझा कॅमेऱ्यावर शूटिंग होत आहे हा जबाबच रेकॉर्ड करायचा आणि फिर्याद घ्यायची. माझ्या घरच्या लोकांना बोलवायचंच नाही फिर्याद घ्यायला, डायरेक्ट नावाने फिर्याद घ्यायची. यांनी आमच्या खून केला कुठल्या प्रकारे मारलं, ऍक्सिडेंटनी जरी मारलं, ऍक्सिडेंटनी माणूस खलास झाला, कोणी लांबून फायरिंग केलं, धक्का लागला, चॉपरनी मारलं, कुठल्याही पद्धती. उद्या आम्ही कुठे जेवायला गेलो, आमच्या जेवणात कोणी विष टाकलं, विष बाधा झाली आम्हाला, आम्ही मेलो तरी पण हा जबाब रेकॉर्ड करायचा फिर्याद म्हणून. आमच्या घरच्या लोकांना त्रास द्यायच नाही फिर्यादीसाठी, हे पण मी या ठिकाणी सांगतो. आणि मी जे नावं घेतले त्या लोकांबद्दल चर्चा चालू आहे. इसको डाल देंगे, इसका गेम बजाएंगे, इसका टाइम स्टार्ट हो गया है. श्रीरामपुरात काय मोगलाई माजली का? एवढं गुंडाराज, हे काय हिंदुत्वादी चळवळ आहे का? ही हिंदुत्वादी चळवळीच्या नावाखाली ही गुन्हेगारी आहे. आणि हा सारा पैसे कमावण्याचा धंदा आहे, त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये बेग आणि त्यांच्या सहकार्यांना कुणाचा सपोर्ट आहे? नाही, आता असं आहे बरं का, राजकीय मदत आहेत ना, राजकीय मदत आहेत ना. मी सांगितलं माझी या श्रीरामपूर नगर जिल्ह्यातील आमदार नगरचे आदरणीय संग्राम भैया जगताप यांना माझी विनंती आहे की त्यांनी श्रीरामपुरात येऊन प्रत्यक्ष पीडितांना भेटावं. आणि संग्राम भैया सगळीकडं महाराष्ट्रात जातात, मुसलमानांनी पोरगी पळवली लव ज्याच्या बाबतीमध्ये सगळीकडे जातात. तर फार चांगलं काम चाललेलं आहे संग्राम भैया. तर श्रीरामपुरातली पण एक हिंदू मुलगी गायब आहे ना गेले 3 महिन्यापासून. तिच्या तपासासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्यांनी एकदा यावं श्रीरामपुरात आणि आमच्या हिंदुत्वादी गेली 30-1 वर्षापासून काम करतात हिंदुत्वादी संघटनांचं, त्यांना भेटावं, आकाश दुबे याच्या घरी जावं, तिथं श्रद्धांजली व्हावी, अभिवादन करावं. कारण तो पण हिंदूच होता ना. तुम्ही शिवसेनेत आहात, सागरपेठ शिवसेनेत, माजी खासदार सदाशिव लोखंडे शिवसेनेत, माजी आमदार भामदास मुकुळे शिवसेनेत, तुम्ही सर्व पेठच्या विरोधात 31 श्रीरामपुरात आंदोलन केलं. आता त्या पेठने आरोप सुद्धा केला शिंदे केलं. तर आपण एवढे नेते तुम्ही त्या शिंदेकडे गेलेत का? तुम्ही त्यांना हे गोष्ट कानावर घातली? नाही, आता ज्यांनी शिंदे साहेबांना सांगायला पाहिजे त्यांनी सांगितली. आणि तसं दैनंदिन शिवसेनेच्या संघटनेत काही माझा काही सक्रिय सहभाग नाहीये. ज्यांनी सांगायला पाहिजे त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगायला पाहिजे होतं. ज्यांनी कुणी सांगायला पाहिजे होतं त्यांनी सांगितलं. असं लोखंडे मुरकुटेंनी सांगितलं का नाही सांगितलं हे मला काही माहिती नाही. पक्षात आहे आपण आता जेव्हा पुन्हा आता एकदा आंदोलन सुरू होते काय म्हणतात त्या संदर्भात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेशी बोलणार आहे, संपर्क साधणार आहे. माझा काही दैनंदिन शिवसेना संघटनेमध्ये सक्रिय सहभाग नाहीये. असं मी काही संपर्कातच नाही. त्याचं जे तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय त्यांचं जर बघितलं राजकीय बोलत असतं मंत्र्यांशी संबंध आहे आंदोलनामध्ये. आता मी तुम्हाला सांगितलं ना, मी सगळ्या लोकांना
मी विनंती काय केली संग्राम भैयांना, माझी विनंती खरी संग्राम भैयांना जास्त आहे की त्यांनी यावं एकदा श्रीरामपूर, इथलं वातावरण अनुभवलं पाहिजे आणि सगळे लोकांना भेटलं, सगळ्याच लोकांना भेटलं पाहिजे. माझी त्यांनाच जास्त विनंती आहे. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा.